आज मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे. त्या व्यतिरिक्त श्री दत्तगुरूंची जयंती आहे आणि खूप लोकांना माहीत नाही, पण आज अन्नपूर्णा मातेची जयंतीसुद्धा आहे. तर अन्नपूर्णा मातेची जयंती कशी करावी हे मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं आहे. आणि त्याच व्यतिरिक्त मार्गशीर्ष महिन्यातील पूजा भरपूर रील्स मी बघत आहे, इन्स्टावर ट्रेंडिंग आहेत, पण त्या चुकीच्या पद्धतीची पूजा सांगत आहे. कमीत कमी जेवढी पुस्तकात सांगितली आहे त्या पद्धतीने तरी करायला हवी. एक्स्ट्रा तुम्ही आणखीन काही करू शकता, पण कमी तरी नका करू. तर जो कलश तुम्हाला मागे दिसतोय त्यामध्ये 5 प्रकारचे वनस्पतींचीच झाडं टाकायची आहे, जी डांग्या म्हणतो आपण, त्याला फांद्या म्हणतो, त्या टाकायच्या आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला आंब्याची पानं, विड्याची पानं नाही टाकायची आहे. भरपूर लोक तो कलश मांडणी चुकीच्या पद्धतीने दाखवत आहे. चला आता बघूया अन्नपूर्णा मातेची जयंती कशी करायची. तर अन्नपूर्णा मातेची जयंती साजरी करताना सर्वात पहिले तर तांबा पितळाचं कुठलंही भांडं घ्या, त्याच्यामध्ये स्वस्तिक काढून घ्या, हळद कुंकू अक्षदा टाकायच्या आणि त्यावर जी आपल्याकडे मूर्ती असेल अन्नपूर्णा मातेची तिची स्थापना करावी. नसेल मूर्ती तर आजचा योग छान आहे, मूर्ती विकत घेऊन या. पानांची आरास करायची आणि आता आपल्याला गहू किंवा तांदूळाची तिथे रास म्हणजेच छानपैकी एक मूठ अशी वाहायची आहे. तर मूठ तोपर्यंत वाहायची जोपर्यंत अन्नपूर्णे मातेच्या खांदेपर्यंत पूर्ण धान्य भरलं जात नाही. आणि ही मूठ वाहताना अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धर्थम भिक्षाम देहीच पार्वती या मंत्राचा जाप करायचा. तर आजच्या या पवित्र दिवशी ही पूजा केल्याने तुमच्या घरी वर्षभरही धनधान्याची कमी पडणार नाही. तर तुमच्या या प्रियजनांना पण हा रील नक्की शेअर करा. या व्यतिरिक्त तुम्हाला सांगते, श्री दत्तप्रभूंची कृपा आपल्यावर व्हावी, पण आपल्याकडनं गुरुचरित्र किंवा खूप सारं पारायण वगैरे असं होत नसेल ना, तर त्या व्यतिरिक्त आपण फक्त 108 वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जाप करू शकतो. आजच्या दिवशी खूप छान आपल्याला हा योग आलेला आहे, याचा नक्की फायदा घ्या.